आपण पाहतात सज्जन SS न्यूज। आज दिनांक 20 एप्रिल 2026 रोजी विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद येथे अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीच्या वतीने मराठवाड्यातील विविध जिल्ह्यातील विविध तालुक्यातील भ्रष्टाचाराविरोधात अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे मराठवाड्यातील पदाधिकारी येथे उपोषणात बसलेले आहेत। अनेक वेळा तक्रारी देऊनही प्रशासन दखल घेत नसल्याने नाविलाजास्तव विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उपोषणास बसावे लागले आहे आणि उपोषणातील मागण्या आमच्या जोपर्यंत मान्य होणार नाही तोपर्यंत हा आमरण उपोषण बेमुदत चालणार आहे। या उपोषणामध्ये नांदेड जिल्ह्यातील, परभणी जिल्ह्यातील, जालना जिल्ह्यातील आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील व लातूर जिल्ह्यातील विविध पदाधिकारी आपल्या आपल्या मागण्या घेऊन या उपोषणामध्ये बसलेले आहेत। उपोषणातील लातूर जिल्ह्यातील जे मागण्या आहेत, गायरान जमिनीवर पाझर तलाव बुजवून अतिक्रमण करून गूढ उद्योग बनवणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी आहे। देवणी तालुक्यामध्ये जे खडी केंद्र आहेत किंवा RSC प्लांट आहेत जे अवैध आहेत त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी आहे। तसेच निलंगा तालुक्यामध्ये अनाधिकृत वीट भट्ट्या आहेत त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी आणि सहकारमध्ये देवणी तालुक्यामध्ये जे मजूर सोसायटी आहेत ज्यामध्ये आर्थिक गैरव्यवहार होत आहे त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात येते। तसेच देवणी पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी शिंदाळकर यांची तात्काळ हकालपट्टी करून कायमस्वरूपी गट शिक्षण अधिकारी देण्यात यावे। तसेच वलांडी जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक तानाजी पाटील हा शाळेतील रेकॉर्ड गायब केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे। तसेच नांदेड जिल्ह्यामधील गायगोठा जे आहे पंचायत समिती अंतर्गत जे भ्रष्टाचार झाला आहे त्याविरुद्ध कारवाईची मागणी आहे। तसेच छत्रपती संभाजीनगर येथे न्यायालयीन निर्दोष मुक्ततेनंतरही मीटर न देणाऱ्यावर महावितरणमध्ये जो घोळ आहे त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी आहे। आणि तसेच राहुल नगर व जालना नगर येथे महाराष्ट्र जलजीवन यांच्या चुकीच्या कारभारामुळे घरामध्ये पाणी शिरत आहे। तसेच आमच्या जालना जिल्ह्यामधून जे परतूर तालुक्यातून आलेले आहेत तिथे माहिती अधिकार अंतर्गत पंचायत समिती व कृषी बाजार उत्पन्न समिती अंतर्गत माहिती न दिले याचा अर्थ आहे की याच्यात फार मोठा भ्रष्टाचार झालेला आहे। तरी असे विविध मागण्या आहेत, हे मागण्या घेऊन आम्ही उपोषणास बसलेलो आहोत। जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत हा आमरण उपोषण चालू राहणार आहे।